संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा दुसरा मुक्काम हा पुण्यामध्ये असतो, तर तिसऱ्या दिवसाची विश्रांती ही सुद्धा पुण्यातच असते आणि चौथ्या दिवशी माऊलींची पालखी हडपसर, वडकीनाला, दिवेघाट करत सासवडला मुक्कामी जाते। या प्रवासातील सर्वात सुंदर टप्पा म्हणजेच दिवेघाट। आल्हाददायक वातावरण, निसर्गाची हिरवाई आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे येथील वातावरण आनंदाने भरून गेलेलं असतं। याबद्दल जगद्गुरू संत तुकोबारायांचा एक अभंग आठवतो, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची। या वारीच्या संपूर्ण प्रवासात आपल्यासोबत आदिमानव.comचे वारीचे टी-शर्ट्स असतील आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, जर तुम्हाला हे टी-शर्ट्स फ्रीमध्ये हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन एक तुम्हाला सुंदरशी कमेंट्स करायची। ज्याची कमेंट सगळ्यात सुंदर असेल त्यांना पाऊलवाटाकडनं वारीचा हा टी-शर्ट्स पाठवण्यात येईल। आणि तुम्हाला हे टी-शर्ट्स खरेदी करायचे असतील तर आदिमानवची लिंक हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता आणि पाऊलवाटा कुपन कोड जर टाकला तर तुम्हाला जास्तीचा डिस्काउंटही मिळेल। तर चला आता जाऊयात वारीच्या वाटेवर।